कुणबी समाजाचा किंवा कुणबी नावाचा इतिहास पाहायला गेलो तर आज महाराष्ट्रात असा एकही भाग शोधणं कठीण आहे जिथं कुणबी समाज नाही. विदर्भ असो, कोकण असो, उत्तर महाराष्ट्र असो की पश्चिम महाराष्ट्र, सर्वत्र कुणबी समाज दिसतो. पण कुणबी हे नाव नेमकं कुठून आलं? कुणबी या शब्दाची उत्पत्ती नेहमी कुठून आली याबद्दल इतिहासकारांमध्ये वेगवेगळे मत आहे. काहींच्या मध्ये हा शब्द कुटुंब किंवा कुटुंबी या शब्दापासून आला, तर काही अभ्यासकांच्या मते कुण म्हणजे लोक आणि बी म्हणजे बियाणं, म्हणजे एका बियापासून अनेक बिया निर्माण करणारा शेतीशी जोडलेला समाज. मग प्रश्न पडतो, कुणबी समाजाचा उल्लेख इतिहासात कधीपासून दिसतो? तर मध्ययुगीन महाराष्ट्रातील अनेक कागदपत्रांमध्ये कुणबी हा शब्द आढळतो. यादवकालीन काळापासून बहामनी काळात आणि पुढे मराठा साम्राज्याच्या काळात कुणबी ही ओळख दिसून येते. मात्र या समाजाचा एका भागापुरता मर्यादित नसावा. उलट महाराष्ट्रातील सर्वात व्यापक आणि जुने शेतीप्रधान समाजांपैकी एक म्हणून कुणबी समाजाकडे पाहिलं जातं. मग कुणबी समाज महाराष्ट्राबाहेरून आला होता का? असे स्पष्ट पुरावे दिसत नाही. उलट महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक स्थानिक शाखा विकसित झालेल्या दिसतात. विदर्भातील वांडेकर कुणबी, तिरोळे कुणबी, धनोजी कुणबी, घाटोळे कुणबी, कोकणातील कुणबी आणि इतर महाराष्ट्रातील म्हणजे जसे की लेवा पाटील अशा अनेक शाखा काळानुसार विकसित झाल्या. म्हणूनच कुणबी समाज हा एका ठिकाणाहून आलेला समाज नसून महाराष्ट्रातील विविध प्रदेशांमध्ये घडत गेलेली एक ऐतिहासिक ओळख. मराठा साम्राज्याच्या काळात अनेक कुणबी कुटुंब सैन्यात, प्रशासनात आणि स्थानिक सत्ताकारणातही पुढे आली. स्वराज्याच्या काळात मावळ्यातील अनेक सैनिक कुणबी समाजातून आले होते असं अनेक अभ्यासक मानतात. पुढे शिंदे आणि गायकवाड यासारखी घराणीही कुणबी मुळाशी जोडली जातात. आणि संत परंपरेतही संत तुकाराम महाराजांचं नाव घेतल्याशिवाय हा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. म्हणूनच कुणबी समाजाचा इतिहास हा फक्त शेतकऱ्यांचा इतिहास नाही आहे, तो महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक इतिहासाचाही महत्त्वाचा भाग आहे. मराठा आणि कुणबी पूर्वी एकच होते का? आणि जर होते तर ते वेगळे कधी झाले? याच विषयावर बोलूयात पुढच्या भागात. तोपर्यंत इतिहास सत्राला फॉलो करायला विसरू नका.